नमस्कार, मी आकाश जाधव. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात AAIच्या माध्यमातून काही जागा ज्या आहेत त्या ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल ह्या विभागासाठी निघालेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ॲडव्हर्टिजमेंटला मिक्सअप करू नका. ह्या जागा परीक्षेच्या माध्यमातून होणार आहेत. अशीच एक ॲडव्हर्टिजमेंट एअरपोर्ट ऑथॉरिटीने काढलेली आहे आणि ती गेटच्या माध्यमातून आहे. पण ही वाली जी ॲडव्हर्टिजमेंट आहे म्हणजे दोन ॲडव्हर्टिजमेंट आहेत. एक गेटवाली आहे ती वेगळी आहे, पण ह्या ज्या ॲडबद्दल आपण डिस्कस करणार आहोत ती ॲडव्हर्टिजमेंट एक परीक्षेच्या माध्यमातून जे ते घेणार आहेत तिची माहिती आपण पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये पटापट घेऊन टाकूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा एक प्रेस्टिजियस जॉब समजला जातो. जसं तुम्ही एखाद्या RBIच्या जॉबकडे पाहतात, नाबार्डच्या जॉबकडे पाहतात, बिलकुल त्याच पद्धतीनं एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या जॉबकडे जे ते पाहण्यात येतं. त्या पाठीमागचं कारण असं आहे की वर्क लाईफ बॅलन्स आणि त्याच्यासोबत जे तर पक्स आणि बाकी सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सुद्धा परीक्षा जे ते IBPSच्या माध्यमातून होत असल्यामुळं विद्यार्थ्यांना ट्रान्सपरंटली ह्या सगळ्या एक्झाम जे आहेत ते देता येतात. तर आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या आधी एअरपोर्ट ऑथॉरिटीनं ज्या वेळेस ॲडव्हर्टिजमेंट काढल्या होत्या, एनी ग्रॅज्युएटच्याही काढलेल्या आहेत, वेगळ्या वेगळ्या स्पेसिफिक ग्रॅज्युएटच्या मुलांसाठी पण काढल्या आहेत. पण ही ॲडव्हर्टिजमेंट ही एनी डिसिप्लिनचा इंजिनियर प्लस ज्यांचं BSc मध्ये फिजिक्स आणि मॅथ्स होतं अशा विद्यार्थ्यांसाठीची ॲडव्हर्टिजमेंट आहे. ह्याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या पोस्ट आहेत, पण सध्या या व्हिडिओच्या पाठीमागचा माझा जो फोकस आहे तो ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल साधारणतः याच्याकडे असणार आहे. आपण ह्या जॉबबद्दल सगळ्या ज्या गोष्टी त्या डिटेलमध्ये जाणून घेऊयात. ते जाणून घेत असताना जस्ट एक अनाऊन्समेंट मला करायची होती. अनाऊन्समेंट आपल्या सेम एअरपोर्ट ऑथॉरिटी असो किंवा बँकिंग असो, आपण टिपिकली त्याला बँकिंग म्हणतो, त्याची आपली बॅच ही ती ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टार्ट होते. त्याबद्दलची माहिती मला द्यायची होती. आपली ऑफलाईन बॅच ही 14 डिसेंबरपासून स्टार्ट होते औरंगाबाद इथं, आणि ऑनलाईन जी बॅच आहे ती आपली 2 जानेवारीपासून चालू होती. ती 2 जानेवारी 2023 पासून स्टार्ट होती आणि ती प्रथम ॲपवर स्टार्ट होती. तर आपली ऑफलाईन आणि ऑनलाईन दोघांची टीम आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते जवळपास सारख्याच आहेत. तर ह्या पद्धतीनं आपल्या बॅच जी ती स्टार्ट होती त्याबद्दलची अनाऊन्समेंट होती. काही डाऊट समजा बॅचबद्दल असेल तर खाली स्क्रोलमध्ये एक नंबर आलेला आहे, त्यावर तुम्ही कॉल करून जी ती माहिती घेऊ शकतात. आपण पुन्हा आपल्या ॲडव्हर्टिजमेंट होत्यात नेमकं ह्या ॲडमध्ये आहे काय. तर बघा, सध्या ज्या ॲडबद्दल आपल्याला डिस्कस करायचं, पहिल्यांदा मी ॲडव्हर्टिजमेंट होतो, नंतर मी सिलेबस आणि बाकी सगळ्या गोष्टीवर होतो. बघा, ही ॲडव्हर्टिजमेंट तसं बघायला गेलं तर 4 पोस्टसाठी आहे, पण बाकी एकूण 356, 4 आणि 2 6 आणि 2 8 तसे 364 जागा आहेत. पण ह्या जागा आहेत त्या ऑफिशियल लँग्वेजवर आहे. मी त्याच्यावर फोकस केलेलं नाही आहे. 364 पैकी ज्या 356 जागा आहेत ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या, मी त्यावर सध्याला माझा फोकस जे ते ठेवलेला आहे. त्यामध्ये एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाबद्दल सांगायची वेगळी आवश्यकता नाही. जरी एअरपोर्ट आणि बाकी सगळ्या गोष्टी, काही मोठमोठे एअरपोर्ट हे प्रायव्हेटाईज होत असले, त्यातलं जे बेसिक आणि महत्त्वाचं स्पेशली सुरक्षेच्या बद्दलचं जितकं काही काम आहे ते अजूनही प्रायव्हेट एअरपोर्टवर सुद्धा एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जे ते होत असतं. ही एक मोठी सरकारी कंपनी आहे. त्याच्यानंतर ही मला वाटतं मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंडर येत असावी. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन जे आहेत बघा, ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी काय पाहिजे. एक तर BSc मध्ये फिजिक्स अँड मॅथ्स पाहिजे सर, आणि 3 वर्षाची BSc. BSc मध्ये फिजिक्स किंवा मॅथ्स दोनपैकी एक असेल का तर चालेल का, तर चालणार नाही. एक तर फिजिक्स आणि मॅथ्स दोन्ही पण सोबत पाहिजे. फक्त फिजिक्स चालणार नाही, फक्त मॅथ्स चालणार नाही. किंवा एनी डिसिप्लिनचं इंजिनिअरिंग पाहिजे. आता त्या इंजिनिअरिंगमध्ये फिजिक्स अँड मॅथ्स हे नेसेसरी सब्जेक्ट आहे असं म्हणतात. आता त्यामध्ये फिजिक्स आणि मॅथ्सचा M1 M2 M3 हे सब्जेक्ट असतातच, आणि पहिल्या किंवा दुसऱ्या सेमिस्टरला आय थिंक अप्लाइड फिजिक्स, अप्लाइड केमिस्ट्री असा काहीतरी सब्जेक्ट असतो, तर तोही तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे महाराष्ट्रामध्ये. तर ह्या पद्धतीने दिलेला आहे आणि ह्या पोस्टसाठी कसलंही एक्सपिरियन्स जे ते लागत नाही आहे. सोबत द कॅन्डिडेट शॅल हॅव मिनिमम प्रोफिशियन्सी इन बोथ स्पोकन अँड रिटन इंग्लिश ऑफ द लेवल ऑफ 10+2. तर 10वी-12वीपर्यंत तुम्हाला इंग्लिश हे आलं पाहिजे. हा एक मिनिमम क्रायटेरिया जो आपल्या 10वीच्या सर्टिफिकेटवर आणि 12वीच्या सर्टिफिकेटवर असतो. त्यामुळे असं पकडून चला की एक तर तुम्हाला BSc पाहिजे फिजिक्स अँड मॅथ्समध्ये, किंवा कोणत्याही स्ट्रीमचा इंजिनियर चालतो. याला कसलेही एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही. थोडंसं पुढे आपण येऊयात. एज लिमिट जी आहे ती 27 वर्ष आहे OBCसाठी, आणि एज लिमिट ही 21 जानेवारी 2023ला कॅल्क्युलेट होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे OBCसाठी ते 27+3 30 असेल, आणि SC/ST कॅटेगरीसाठी ते 27+5 32 असणार आहे. फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना 27+10 37 असेल.
दुसरी महत्त्वाची गोष्ट, ॲप्लिकेशन हे 22 डिसेंबरपासून अजून स्टार्ट होणार आहे, त्याला वेळ आहे. तर 22 डिसेंबरपासून ते 21 जानेवारी ह्या दरम्यान साधारणतः ॲप्लिकेशनची प्रोसेस असेल. आणि ऑनलाईन एक्झाम कधी होईल ते यांच्या वेबसाईटवर सांगण्यात येईल. त्याच्याबद्दलचे जसे अपडेट माझ्याकडे आले मी तुम्हाला आपल्या मंथली सेशनच्या माध्यमातून म्हणा किंवा कोणत्या लेक्चरच्या माध्यमातून सांगेल. ज्युनियर एक्झिक्युटिव्हचा सगळ्यात महत्त्वाचा पगार त्यांनी दिलेला आहे, 40,000 बेसिक आहे आणि CTC 1,00,000 दिलेला आहे. जुन्या विद्यार्थ्यांना मी विचारून बघितलं तेवढा पगार असतो का, त्याने सांगितलं हो सर तेवढा पगार असतो. या लोकांना तेवढा पगार असतो. कामाचं स्वरूप काय आहे मी जसं जसं पुढे जातो त्या हिशोबाने सांगतो. सोबत दिलं त्यांनी की 40,000 तुमच्या बेसिकच्या शिवाय 35% तुमचा अलाउन्सेस किंवा बेसिक पे, डिअरनेस अलाउन्स आणि पक्स हे 35% आहे बेसिकच्या. म्हणजे 40,000च्या 35% 14% ते वेगळे. अदर बेनिफिट, CPF, ग्रॅज्युटी, सोशल सिक्युरिटी स्कीम, मेडिकल बेनिफिट हे सगळं आहे बघा. त्यांनी दिलं आहे की 12 लाख हा पगार असणार आहे पोस्ट ऑफ ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी, 12 लाखाचा. तर त्याच्यावरून तुम्हाला ओव्हरऑल जॉबचं स्ट्रेचर काढायला असेल. तुमचं वय, तुमचं एक्सपिरियन्स जे की ह्या पोस्टला लागत नाही, आणि सगळे अदर एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे तुमचं EWS सर्टिफिकेट, OBC सर्टिफिकेट हे कोणत्या डेटपर्यंत लागेल, 21 जानेवारी 2023 पर्यंत तयार लागेल. फायनल इयर अपेअर जे विद्यार्थी असतील ते एलिजिबल आहेत का? जर त्यांचं ग्रॅज्युएशन 21 जानेवारी 2023 पर्यंत होत असेल तर ते एलिजिबल आहेत, अन्यथा ते एलिजिबल नाहीत. चला थोडंसं पुढे या. जर त्या मल्टिपल पोस्टला तुम्हाला अप्लाय करायचं असेल, तसं तर मी एका पोस्टबद्दल सांगितलं, पोस्ट 4 आहेत त्यामध्ये. इतर पोस्टला अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी मल्टिपल पोस्टला अप्लाय करता येतं असं त्यांनी सांगितलेलं आहे, पण प्रत्येकाचा फॉर्म आणि प्रत्येकाची फी ही सेपरेट भरावी लागेल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट, या सिलेक्शन प्रोसेसमध्ये नेगेटिव्ह मार्किंग ही कुठेही नाही आहे, त्यामुळे तुम्ही सगळेच्या सगळे उत्तरे टिक करून येऊ शकता. अजून ह्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला ज्या पोस्टबद्दल मी सांगतो त्याच्यामध्ये तुमची ऑनलाईन एक्झाम झाली की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, तिथं सगळ्यांचं होतं. एक व्हॉइस टेस्ट होते. व्हॉइस टेस्टमध्ये तुम्ही खूप जास्त स्टॅमरिंग करत नाही ना एवढं चेक केलं जातं. ज्या स्पीडनं तुम्ही बोलतो साधारणतः ती स्पीड त्यांना ॲक्सेप्टेड आहे, त्याच्याबद्दल काही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते ऑनलाईन टेस्टच्या भरोशावर सगळं फायनल सिलेक्शन आहे. हा वरचा पार्ट हा क्वालिफाईंग आहे, तर तुमची व्हॉइस टेस्ट होते. त्याच्यानंतर टेस्ट फॉर कन्झम्पशन ऑफ सायको ॲक्टिव्ह सबस्टन्सेस अँड बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन. थोडंसं तुम्हाला इतर चरस, गांजा ह्या गोष्टीची काही सवय आहे का याच्याशी संबंधित चेक जो आहे तो कारण की ह्या जॉबचं नेचरच असं आहे. तर त्यामध्ये बघा दिले त्यांनी वेगळे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मला याच्यातलं कोकेन सोडून बाकी कोणतंही स्पेलिंग वाईज किंवा कोणत्या वेळेस मला माहिती नाहीत, पण ती सुद्धा चेकिंग जे ते ह्या जॉबमध्ये होते. रिझन, ह्या लोकांचा जो संपर्क असतो एअर ट्रॅफिक कंट्रोलमधल्या, हा संपर्क विमानातल्या लोकांशी असतो. मग विमान हे उडणारं विमान असो की ग्राउंडेड विमान असो, एका ठिकाणी थांबलेला असो, तर यांच्याशी संपर्क असतो, म्हणून त्यांची व्हॉइस टेस्ट होते आणि ती खूप नॉमिनल असते. इनफॅक्ट त्यांच्याशी बोलत असताना त्यांना दिसलं की हा माणूस व्यवस्थित बोलू शकतोय, एवढंच ते मिनिमम टेस्ट होते. एकदम मायन्यूट लेवलला जर तुमची स्टॅमरिंग असेल तर ती सुद्धा चालून जाते, असं जुन्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. तर त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. आणि तसंही मला असं वाटत नसेल की असं सायको ॲक्टिव्ह सबस्टन्सेस तुम्ही लोक कन्झ्युम करत असाल म्हणून. तर त्याशिवाय दुसरं काही नाही आहे. तर फक्त ऑनलाईन एक्झाम आहे, एकच आहे, प्री प्लस मेन्स, ह्या वेगळ्या एक्झाम नाही आहेत. जे लोक वेगवेगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबला, स्टेट गव्हर्नमेंटच्या जॉबला किंवा बँकांमध्ये, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये काम करतात त्यांना NOC लागेल, पण ते DVच्या वेळेस लागेल. सध्या त्यांना NOCची आवश्यकता नाही. त्यानंतर the provisional selection of candidate will be as per merit list prepared on the basis of performance in online test. इंटरव्ह्यू नाही येतो ह्या पोस्टला. सब्जेक्ट टू क्वालिफाईंग फक्त तुम्हाला व्हॉइस टेस्ट असेल किंवा हे सायको ॲक्टिव्ह तुमची सबस्टन्सेसची निगेटिव्ह टेस्ट आली पाहिजे या हिशोबात सांगितलं त्यांनी. तर बाकी सगळं हे फक्त तुमचं फायनल सिलेक्शन जी परीक्षा आहे त्याच परीक्षेत होईल, बाकी त्या पुढचं सगळं क्वालिफाईंग आहे. त्याच्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणून तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला एक एक्झाम द्यायची आहे, ICAOची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असं त्यांचं म्हणणं आहे, आणि त्याला भरपूर वेळ असतो. तर ते पुढच्या पुढं पाहता येईल. आणि पोस्टिंग ही अक्रॉस इंडिया असते. त्यातल्यात महाराष्ट्रामध्ये नंबर ऑफ विमानतळ जास्त आहेत, त्यातल्या त्यात मुंबई असल्यामुळं तिथलं काम जे ते सगळ्यात मोठं असतं. मुंबई आणि दिल्ली हे जगातल्या बिझिएस्ट एअरपोर्टपैकी एक आहेत. तर त्यामुळे मला असं वाटत नाही, कारण की मुंबई झालं, नागपूर आहे, नाशिक आहे, औरंगाबाद आहे, पुणे आहे. आता ह्यापैकी 2 जे आहेत, नवी मुंबईचं विमानतळ पुन्हा नवीन विमानतळ बांधतायत, पुण्याचं विमानतळ जे ते पुन्हा बांधतात. काल परवा मी सोलापूरहून नवीन विमानं स्टार्ट करावी त्याच्यासाठी पण काही पाठपुरावा जे ते आपल्याकडचे मंत्री किंवा आपल्याकडचे खासदार हे घेऊन मला वाटतं ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे गेले होते. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रात विमानतळाचं नेटवर्क जे ते चांगलं होतं. तर त्यामुळे तुम्हाला इथे चांगला स्कोप आहे जॉबसाठी.
पुढे ॲप्लिकेशनच्या प्रोसेसची फीस 1,000 आहे ऑनलाईन मोडमध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांनी बाकी दिलेलं आहे बघा. फोटो कोणत्या पद्धतीने पाहिजे, तुम्हाला IBPSचा पॅटर्न माहिती असल्यामुळं इथं जास्त घाबरायची गरज नाही आहे, पण तरी पण एकदा वाचून घ्या की ॲप्लिकेशनची प्रोसेस ही कोणत्या पद्धतीने आहे. हे झाल्याच्या नंतर तुमचा महत्त्वाचा डाऊट येऊ शकतो, सर जॉबचं स्ट्रक्चर काय किंवा जॉबचं स्ट्रक्चर काय. त्याच्या आधी थोडासा एक्झामचा पॅटर्न बघा काय आहे. एक्झाम जी आहे ती 2 पार्टमध्ये होते, पार्ट ए आणि पार्ट बी. हा वाला पार्ट त्यांनी वेबसाईट त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेला नाही. मी जुना मागे जो झाला होता तो मागे झालेला पॅटर्न काढलेला आहे. पार्ट एमध्ये 60 मार्काचा पेपर होतो आणि पार्ट बीमध्ये 60 मार्काचा पेपर होतो. असा 120 मार्काचा आहे. 2 तासाचा पेपर होतो. 120 प्रश्न, 120 मिनिट. प्रश्न हिंदी इंग्लिशमध्ये असतात. नेगेटिव्ह मार्किंग नसते, आत्ता मी सांगितलं. पार्ट एमध्ये 60 मार्कापैकी इंग्लिश 20 मार्क, रिझनिंग 15 मार्क, क्वांट 15 मार्क आणि जनरल नॉलेज किंवा जनरल अवेअरनेस 10 मार्क. थोडंसं जनरल नॉलेजचा टच त्याच्यामध्ये असतो. आता या पद्धतीनं 60 प्रश्न इकडचे आहेत. 60 प्रश्न 60 मार्क आणि 60 क्वेश्चन वेगळे येतील बघा. बेसिक्स ऑफ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स हे 10+2 लेवलचं. यासाठी तुम्ही NCERTचे बुक्स पण त्याचा वापर करू शकतात. आता सध्या तुम्ही ज्या एक्झाम्स पुढे टार्गेट करतायत त्यामध्ये FCIची एक्झाम आहे बघा, त्यासाठी पण GK करणार आहे, त्यासाठी पण फिजिक्स हा कमी अधिक प्रमाणात तुम्ही करणार आहे. भले मॅथमॅटिक्स करणार असाल पण 10+2 लेवलचं फिजिक्स प्लस मॅथ्स ह्याचा वापर तुम्हाला थोडासा याच्यामध्ये काही नेटवर पण तुम्ही थोडंसं सर्च करा याच्याबद्दलचं कॉन्टेंट, ह्याच्याबद्दलचा एखादा कोर्स असेल तोही सर्च करा. किंवा आपल्या लेवलमध्ये जर मी म्हणायला गेलं की 10+2 12वी लेवलच्या ह्याच्यामध्ये एकदम IIT JEE नाही, त्याच्या खाली आपली महाराष्ट्र CET असते बघा, त्या लेवलचं कॉन्टेंट तुम्हाला चालून जाईल मॅथमॅटिक्ससाठी. तर फिजिक्स प्लस मॅथ्सचं पुन्हा वेटेज 50% असतो. तेही 60 प्रश्न 60 मार्क या पद्धतीने दिलेले असतील. 60 मार्क दिलेले, प्रश्न 60 मार्क. अशा पद्धतीनं 60 प्रश्न हे FT आणि 60 प्रश्न हे टेक्निकल अशा हिशोबानं आहे. सगळ्यात तुम्ही साधा विचार करा ना की तुम्हाला असं वाटतं की माझं हे नाही, मी अप्लाय नाही करत, माझ्याकडे फिजिक्स मॅथमॅटिक्सचा पार्ट जो तुम्हाला तेवढा आठवत नाही किंवा काही नाही, तो कुणालाही आठवत आहे. जे लोक कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पडलेत ते सगळ्या याची तयारी करतात, तिकडे कोणीच केलेलं नाही आहे. दुसरा म्हणजे ॲडव्हर्टिजमेंट अशा वेळेला आलेली ज्या वेळेला IBPSचं कॅलेंडर संपत आहे, तर तुम्हाला चांगला स्कोप आहे ह्यावेळेला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सची तयारी करायला. जर हीच तयारी मी तुम्हाला ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये करा म्हणलं असतं, कुणीही ऐकलं नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं होतं की एकदा तुम्ही नॅशनलाइज बँकांमध्ये गेलात, एकदा तुम्ही SBIमध्ये गेलात, एकदा तुम्ही ग्रामीण बँकेमध्ये गेलात, कुठेतरी माणसाला क्रेविंग होती की याच्यापेक्षा अजून काहीतरी बेटर, ये दिल मागे मोर. पण असे काही जॉब ज्यामध्ये नाबार्डचा जॉब मी सांगितलं, RBIचा जॉब मी सांगितलं, तसंच मी एअरपोर्ट अथॉरिटीचा जॉब सांगतो की हा एक फायनल डेस्टिनेशन म्हणून तुम्ही ह्या जॉबकडे बघू शकतात. तर त्यामुळं सध्या एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे, चांगल्या वेळेला सुद्धा आलेली आहे. ऑपॉर्च्युनिटी डिसेंबरपासून जानेवारीपर्यंत फॉर्म फिलिंग आहे. एक्झाम पुढे कधी हो, तुम्हाला वेळ आहे. जर असलेल्या वेळेला थोडा वेळ तुम्ही त्या फिजिक्स मॅथमॅटिक्सला दिला तर मला असं वाटतं खूप चांगल्या गोष्टी ह्या माध्यमातून होऊ शकतात. 300-350 वेकन्सी ज्या आहेत त्या एवढ्या काही कमी नाहीत ते, आणि टेक्निकल ग्रॅज्युएटसाठी आहेत. तर फक्त याच्याकडे तुमचं लक्ष पाहिजे. काही जण म्हणतील गेटवाले मुलं येतील, ते लोक इकडे बरे असतात, ते लोक इकडे वीक असतात, आपण इकडे चांगले आहेत, इथं थोडेसे वीक आहेत. ह्याचा अभ्यास तुम्हाला करता येतो. हे वाले विषय हे प्रॅक्टिस बेस कमी असतात, हे प्रॅक्टिस बेस असतात. प्रॅक्टिस बेस करायला वेळ लागतो. आपली ऑलरेडी प्रॅक्टिस झालेली, हे आपलं थेरी ओरिएंटेशन फिजिक्स वगैरे जे तुम्हाला करता येईल. भले मॅथमॅटिक्स पण आहे सोबत त्याच्यामध्ये, पण हे मॅथमॅटिक्स थोडंसं वेगळं असतं. जसं तुम्ही 10वी-12वीला मॅथमॅटिक्स पाहिलं होतं बिलकुल त्याच पद्धतीनं. तर ही तयारी तुम्ही केली पाहिजे. अजून एअर ट्रॅफिक कंट्रोलचा जॉब जो आहे तो बऱ्यापैकी, आता पगार जास्त आहे नो डाऊट, पण तुम्ही बघा ना, एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये आलं म्हणजे थोडासा हेक्टिक असणारच हा जॉब. रिझन, मुंबईचे, दिल्लीचे असे काही काही विमानतळाचे 24 तास चालतात. आता मी इथे औरंगाबादला आहे, इथे आमच्याकडे दिवसातून मोजून 5 किंवा 6 विमानं, मुंबईचे 2, दिल्लीचं 1, मला वाटतं हैदराबादचं 1, अजून एखाद्या गावासाठीही नाही आहे. 4-5 विमानतळ आहेत आणि हे दिवसा असतात. तर इथं मला असं वाटतं शिफ्ट ज्या आहेत त्या नाईट शिफ्ट कमी असतील. पण जे मुंबई आहे, दिल्ली आहे, अशा ठिकाणी जे शिफ्टचे आहेत त्या वाईज त्या पद्धतीने लागू शकतात. दुसरं, ज्या लोकांच्या व्हॉइस टेस्ट, काही लोकांचं म्हणणं असेल की तिथं मी जर कमी पडलो तर कसं, किंवा मी बोलताना थोडंसं बोबडं बोलणं जे म्हणतात त्याचं कसं, तर सगळ्यांनाच एअर ट्रॅफिक कंट्रोलवाल्यांना बिलकुल ह्या पद्धतीने, जसा मी माईक सध्या लावलेला आहे तसं माईक लावून बोलायचं नाही सगळ्यांना. काही लोकांना त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये ऑफिशियल कामं पण असतात ज्यांचं काम समोर बोलण्याशी संबंधित नसतं. तर त्यामुळं त्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्याबद्दल जास्त घाबरून जाऊ नका. तुम्ही फक्त एवढं बघा की तुम्हाला ह्या टेस्टमध्ये मॅक्सिमम मार्क्स जे आहेत ते कसे मिळाले पाहिजेत. तर अशा पद्धतीनं आहे. बाकी जॉबच्या टायमिंगबद्दल जे आहेत ते डिपेंड की तुम्ही कोणत्या एअरपोर्टला तुम्हाला मिळतं. आणि दुसरं म्हणजे तुमची
तुम्ही ज्याला रिपोर्ट करतायत ती रिपोर्टिंग ऑथॉरिटी कशी आहे, तर ह्या गोष्टीवर त्यांनी सांगितलं की या बऱ्यापैकी गोष्टी डिपेंड आहेत. फक्त जे मोठे एअरपोर्ट आहे त्यातल्यात मुलांना तिथे ह्या शिफ्टमध्ये जॉब येऊ शकतो, पण त्यातल्या त्यात ह्या शिफ्ट आणि बाकी गोष्टीचे अलाउन्सेस खूप तगडे आहेत ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही पोस्ट आहे, ह्या जागा आहेत आणि यासाठी एकच एक्झाम आहे. तर मला असं वाटतं की याची पहिली प्रोसेस म्हणून तुम्ही अप्लाय करावं. ह्याच्याबद्दलचे स्पेशली या पार्ट 2 बद्दलचे, पार्ट बी बद्दलचे जे काही नवीन अपडेट रिलेटेड टू कशाशी संबंधित की सिलेबसशी संबंधित किंवा कशाशी संबंधित मला काही सापडलं, काही कॉन्टेंट सापडलं, तर मी आपल्या जे खाली टेलिग्राम चॅनलची लिंक चालू आहे त्याच्यावर नेहमी पोस्ट करत राहील. पण एक चांगली ऑपॉर्च्युनिटी सोडू नका. जुने जे मुलं झालेले आहेत त्यांच्याकडूनचे फीडबॅक ह्या जॉबबद्दलचे खूप चांगले आहेत. म्हणून सगळ्या मराठी मुलांना विनंती आहे की ही ॲडव्हर्टिजमेंट तुम्ही जर एलिजिबल असाल तर ती जे लोक एलिजिबल आहेत, जे इंजिनियर एलिजिबल आहेत, जे BSc फिजिक्स आणि मॅथ्सवाले एलिजिबल आहेत, अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि काही डाऊट असेल तर ती कमेंटमध्ये टाकायची. मी अपकमिंग व्हिडिओमध्ये त्यातले मॅक्सिमम डाऊट क्लिअर करायचा प्रयत्न करेल. अशाच पद्धतीने तुमचा अभ्यास चालू ठेवा. धन्यवाद.